अर्धापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व पीक विमा योजनेचा लाभ मिळावा या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील नांदेड नागपूर महामार्गावरील अर्धापूरच्या महात्मा बसवेश्वर चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून सततचा मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये सोयाबीन, तूर, कापूस, ऊस, केळी, हळद यासारख्या सर्व पिकांचा समावेश आहे। या महापुराने तालुक्यातील शेतकऱ्यांची सर्व जमीन खरडून गेली आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळ सुद्धा येऊन साचलेला आहे। त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शासन दरबारी आपली मागणी मांडण्यासाठी आपण आज अर्धापूर तामठा कॉर्नर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केलं। तसेच या रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर आपण तहसीलदार साहेब यांना आपल्या जे काही 15-16 मागण्या होत्या त्या सर्व मागण्यांचं रीतसर निवेदन दिलं। यामध्ये प्रामुख्यानं तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना केळी जे पीक विमाधारक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा केळीचा पीक विमा मिळावा। तसेच जो शेतकरी आहे जो कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे याला कुठेतरी शासन व्यवस्था जबाबदार आहे। त्यामुळं या सर्व शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती सुद्धा झाली पाहिजे अशी या माध्यमातून आम्ही सरकारला विनंती केली। त्याचबरोबर येत्या 8-10 दिवसामध्ये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 1 लाख रुपये एवढे मदत सरकारने द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल। त्यामुळे सरकारला आम्ही या माध्यमातून विनंती केली की आपण शेतकऱ्यांना तात्काळ जी आहे ती मदत करून आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे अशी विनंती आम्ही निवेदनाद्वारे केली। आज अर्धापूर येथे सर्वपक्षीय सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आज रास्ता रोको करण्यात आला। शासनाने जी काही तुटपुंजी मदत जाहीर केलेली आहे त्याचा निषेध व्यक्त करत आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला। खरं पाहिलं तर अर्धापूर तालुका हा संपूर्ण बागायती तालुका असून या तालुक्यात प्रामुख्यानं ऊस, केळी, हळद अशी प्रमुख पिके आहेत। असं असताना सुद्धा शासनाने जे काही पंचनामे केले याच्यामध्ये फक्त करोडो पिकांचा उल्लेख केलेला आहे। केळी, ऊस, हळद असे बागायती पिकं घेतलेले नाही आहेत आणि या पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या जे काही पिके ज्यांचा उत्पादन खर्च एवढा मोठा आहे आणि त्या बदल्यात जी काही मदत मिळत आहे त्या मदतीमध्ये 1 एकरातलं सोयाबीन सुद्धा बाहेर काढणं शक्य नाही आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी संतप्त भावना पूर्ण व्यक्त केलेल्या आहेत। आज मोठ्या प्रमाणात तिथे शेतकरी उपस्थित होते आणि प्रति हेक्टरी 50,000 रुपये तत्काळ मदत शासनाने जाहीर करावी या मागणीसाठी आजचा रास्ता रोको करण्यात आला। नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस आणि प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आला। या पुरात शेतकऱ्यांच्या शेतातील पशुधन, नांगर, वखर, ठिबक संच, पाईप आदी शेतीउपयोगी साहित्यासह शेतातील उभी पिके वाहून गेली। सततच्या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिके पूर्णतः पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली। यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, केळी पीक विमा, सोयाबीन पीक विमा, बागायतदार शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत आणि सरसकट शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी यासह अनेक मागण्यांसाठी नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। तसेच महात्मा बसवेश्वर चौक ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते।